नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव साळके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यात आपली जी टेस्ट सिरीज आहे एच जे फार्माची DMER फार्मासिस्ट एक्झाम 2025, तर त्याबद्दल डिस्कस करणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय मी दिलं आहे आणि तुम्हाला तो अभ्यास कसा करायचा आहे येणाऱ्या 10 दिवसामध्ये, तर ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज ज्यांनी परचेस केली असेल त्यांनी यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमची टेस्ट सिरीज ओपन होऊन जाईल. स्टार्टिंगला विद्यार्थी मित्रांनो 10 टेस्ट तुम्हाला कशा भेटतील, 50 प्रश्नांच्या प्रत्येकी टेस्ट भेटतील. म्हणजे 50 प्रश्न एका टेस्टमध्ये तुम्हाला भेटतील आणि हे टोटली TCSच्या सिलेबसवर बेस आहेत. आणि जे की सिलेबसमध्ये जे फार्मा सिलेबस आहे तुमचा, तर त्या फार्मा सिलेबसवर असणार आहेत. म्हणजे 500 प्रश्न तुम्हाला स्टार्टिंगला टेस्ट सिरीजच्या फॉर्ममध्ये इथं भेटतील. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एखादी टेस्ट ओपन केली तर टेस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला टोटली जो TCSचा पॅटर्न आहे त्या TCSच्या पॅटर्नवरच हे टेस्ट काय करायला भेटतील, सॉल्व्ह करायला भेटतील. जसं की बघा, आता तुम्ही टेस्ट चालू केल्याच्यानंतर पहिला प्रश्न यांनी काय विचारलं की फ्लुक्झेटिन जे आहे तर ते कोणता ड्रग आहे किंवा कोणत्या क्लासचा ड्रग आहे. तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, फ्लुक्झेटिन जे आहे ते सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर आहे. मग तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केल्याच्यानंतर लगेच नेक्स्ट जाऊ शकता. त्याच्यानंतर लोसार्टानचं तुम्हाला विचारलं आहे. अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि अशा प्रत्येकी 10 टेस्ट तुम्हाला स्टार्टिंगला सॉल्व्ह करायला भेटतील, जे की TCSच्या सिलेबसनुसारच प्युअरली आपण काय केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, डिझाईन केलेले आहेत. ओके, सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन वगैरे सुद्धा मिळून जाईल. अशा 10 टेस्ट झाल्यानंतर तुम्ही खाली जर स्क्रोल केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टॉपिक वाईज सुद्धा जे टेस्ट आहेत ते दिसतील. जसे की पहिला टॉपिक इथं कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, नंतर इन्व्हेंटरी कंट्रोल आहे, सायको फार्माकोलॉजी आहे, न्यूरो फार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमिओलॉजी, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि रूल्स 1945, कम्युनिटी फार्मसी, त्यानंतर जनरल फार्माकोलॉजी आहे, डेंटल फार्माकोलॉजी, ॲडवर्ड ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक. म्हणजे जेवढेही टॉपिक्स किंवा पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये दिलेले आहेत TCSनं सिलेबसमध्ये, क्लासिफिकेशन आणि मेकॅनिझम, त्याच्यानंतर युजेस, ॲडवर्ड ड्रग रिॲक्शन, त्यानंतर FDA, फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, US FDA, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, इसेन्शियल ड्रग लिस्ट, डोजेस फॉर्म, हायपर सेन्सिटिव्हिटी, त्यानंतर अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट, असे सगळे टॉपिकसुद्धा तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये. त्या टॉपिकवर जसं की फॉर एक्झाम्पल आता अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट आहे, याच्यामध्ये टेस्ट टाकलेत बघा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर टेस्ट पहिली फॉर एक्झाम्पल प्युअरली TCSच्या पॅटर्ननुसार आपण काय केलं आहे, डिझाईन केलेले आहेत. त्या टेस्टवर गेल्याच्यानंतर बघा इथं पहिला प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट वाईडली यूज मेथड ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन इन द लॅबोरेटरीज. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये ड्राय हीट स्टरलायझेशनमधली जी खूप जास्त प्रमाणात यूज करणारी जी मेथड आहे ती कोणती आहे. मग इन्सिनरेशन आहे की हॉट एअर ओव्हन आहे की फ्लेमिंग आहे की मग मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. असं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि पुढे जाऊ शकता. नेक्स्ट केल्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला येऊन जाईल बघा, विच बायोलॉजिकल इंडिकेटर इज मोस्ट कॉमनली यूज टू टेस्ट द इफिशियन्सी ऑफ द ऑटोक्लेव्ह. हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ऑटोक्लेव्हचं जे इफिशियन्सी जर तुम्हाला चेक करायची असेल तर बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण यूज करतो. हे बायोलॉजिकल इंडिकेटर्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. अशी टेस्ट तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करणार, सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. आलं लक्षात? तर वेगवेगळे प्रश्न राहणार आहेत. हे टॉपिक वाईज झाल्याच्यानंतर पुन्हा खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता जे एक्झॅक्ट TCS पॅटर्न आहे, ओके, म्हणजेच 60 प्रश्न तुमचे नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न टेक्निकलचे. आणि हे ग्रुप वाईज म्हणजे ग्रुप A झाला, B झाला, C झाला, D झाला आणि E झाला. 5 ग्रुपमध्ये, प्रत्येकी ग्रुपमध्ये 20 प्रश्न अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील बघा. आणि हे टोटल किती आहे टेस्ट, 12 टेस्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, तर 12 टेस्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काय करतील, सॉल्व्ह करायला भेटतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त कंटेंट आपण खूप कमी प्राईसमध्ये दिलेलं आहे. आज 60% ऑफ आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंतच हे ऑफ राहणार आहे. तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. काहीतरी 279 रुपयाला वगैरे फक्त एवढे सारे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतील. आणि प्रत्येक प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेनेशन सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे एक प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केला, सबमिट केल्याच्यानंतर त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनमध्ये तुमचे 2-4 प्रश्न सुद्धा काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. तर एवढं कंटेंट आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त हे थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं. टोटल 189 जे हे आहेत विद्यार्थी मित्रांनो टेस्ट आहेत, मग ते 10 प्रश्नाचे असो, 20 प्रश्नाचे असो किंवा 50 प्रश्नाचे असो, 189 टेस्ट याच्यामध्ये आपण काय केले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. ओके, तशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना जर आपलं बुक काय करायचं असेल, घ्यायचं असेल, तर बुकसुद्धा 15% ऑफरनं आपण दिलेलं आहे. हे बुक डाउनलोड केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली जो प्रत्येक टॉपिक आहे, तर हे टॉपिक त्याच्यामध्ये काय केलेलं आपण डिस्कस केलेलं आहे. जसं की तुम्हाला आता डोजेस फॉर्मचं जर सॉल्व्ह करायचं असेल तर 1535 पेज तुम्हाला डायरेक्टली काय करता येईल, याच्यावर जाता येईल. जसं की आता इथं बघा, हे इथून डायरेक्ट स्क्रोल जर केलं तुम्ही तर डायरेक्ट 1535 पेजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल.
डोजेस फॉर्मचे प्रश्न बघा, इथे 1535 पेजवर मी गेलो आणि डोजेस फॉर्मचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत तर ते तुम्ही काय करू शकता, इथून सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? किंवा जे थिअरी आहे त्याच्याबद्दल तर ती तुम्ही सगळी वाचू शकता. एकदम बेस्ट प्रकारे आपण हे डिझाईन केलेलं आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.